नमस्कार. शेतकऱ्यांसाठी फास्ट बातम्या. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी. कृषी विभागाचा शासन आदेश जारी. त्यानंतरची बातमी आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात 2.25 फुटाने घट. त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातील पिके पाण्यातच. त्यानंतरची बातमी आहे खानदेशात पावसाची संततधार. त्यानंतरची बातमी आहे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. त्यानंतरची बातमी आहे केळीच्या दरात सुधारणा, निर्यातीसह उत्तरेकडे उठाव. त्यानंतरची बातमी आहे अंडी दरात सुधारणा, शेकडा 440 रुपयांवर. त्यानंतरची बातमी आहे कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज. त्यानंतरची बातमी आहे आठवड्यात शेतकऱ्यांना पीक विमा द्या, अन्यथा सळो की पळो करून सोडू, तुपकरांचा सरकारला इशारा. त्यानंतरची बातमी आहे साखरेचा हमीभाव वाढणार, हंगामापूर्वी साखर कारखानदारांना दिलासा शक्य. त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात 1,25,000 जणांना टँकरने पाणी, तर पुरामुळे हजारो लोकांचे स्थलांतर. त्यानंतरची बातमी आहे संग्रामपुराला फळपीक विमा, गारपिटीची मदत द्यावी. त्यानंतरची बातमी आहे पावसाळ्यातही टँकर सुरूच, प्रकल्पही तहानलेले. जालना जिल्ह्यात टँकर संख्या पुन्हा 275 वर. त्यानंतरची बातमी आहे हळदीचे भाव 3,500 रुपयांनी उतरले. 2 महिने उलटूनही दर वाढलेच नाही. त्यानंतरची बातमी आहे 76,000 शेतकऱ्यांना होणार मोफत वीज निर्णयाचा फायदा. हिंगोलीत 7.5 हॉर्स पर्यंतच्या कृषी पंपांना सवलत. त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरात पूर ओसरला, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. त्यानंतरची बातमी आहे कापूस उत्पादकांना हेक्टरी 5,000ची मदत, सरकार देणार एकूण 4,194 कोटीची मदत. नंतरची बातमी आहे खुशखबर, शेतकऱ्यांसाठी GR निघाला. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान. त्यानंतरची बातमी आहे खरीप पीक नुकसानीचे आदेश, परंतु रब्बी हरभरा पीक विम्याचे काय? शेतकरी नेते विनायक सरनाईक यांचा सवाल. त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, आम्हाला रस्ता करून द्या, येवला तालुक्यातील महिलांची संतप्त मागणी. त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं अडकवलं चक्रव्यूहात, राहुल गांधी यांची मोदीवर घणघणाटी टीका. त्यानंतरची बातमी आहे माजलगावात कपाशीवर माव्याचा प्रादुर्भाव. त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम कांदा व्यापाऱ्यांनी केले, राधाकृष्ण विखे पाटील. त्यानंतरची बातमी आहे 7 तालुके 300हून अधिक गावातील शेती पाण्यात, नद्यांचे रुद्ररूप शेतकऱ्यांच्या मुळावर. त्यानंतरची बातमी आहे आधी शेतकऱ्यांशी आघाडी, जो मागण्या मान्य करेल त्याला पाठिंबा, बच्चू कडूंची घोषणा. त्यानंतरची बातमी आहे महापुराचा भाजीपाला मार्केटवर परिणाम, आवक मंदावल्याने बाजारभावात अस्थिरता. त्यानंतरची बातमी आहे काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना. तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी. धन्यवाद.